सुद्धा काँग्रेसने चांगलं केलं. गणेश, थोडंसं थांबवते. एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. जसं तुम्ही सांगितलं, जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ट्विट केलेलं आहे, और लढो आपस में. आपची पिछाडी आपल्याला पाहायला मिळते. काँग्रेसच्या पराभवावर ओमर अब्दुल्ला यांनी टोला लगावलेला आहे. इंडिया आघाडी संघटितपणे दिल्ली विधानसभेच्या निवडणुकांना सामोरी गेली नाही आणि त्याचा मोठा फटका आप आणि काँग्रेस दोघांना बसतोय, ज्याचा फायदा भाजपला होताना आपल्याला दिसतोय. एक महत्त्वाचा मुद्दा गणेश, की हरियाणाच्या निवडणुकांमध्ये देखील असंच काहीच चित्र आपल्याला इंडिया आघाडीमध्ये पाहायला मिळालं होतं. हरियाणाच्या निकालातून काहीच समज घेतली नाही का या पक्षांनी, हा प्रश्न उपस्थित होतो. प्रज्ञा, प्रश्न फक्त हरियाणाचा नाहीये. तुम्ही एमपी राजस्थान त्यावेळेला म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या आधी देखील ज्या प्रकारे एमपी राजस्थानमध्ये, एमपी मध्ये तर काँग्रेसचे उमेदवार निवडून येऊ आणि हॉटेलला जाऊ आणि कमलनाथ मुख्यमंत्री असतील अशा प्रकारचं एक कॉन्फिडन्स दाखवत पोस्टर्सही लावले होते. तिथं काय झालं? तिथं देखील असंच झालं. तिथं काँग्रेसचं ओव्हर कॉन्फिडन्स नडलं, रिजनल पार्टीजला तिथं कापलं गेलं आणि काँग्रेस आणि भाजपच्या फाईटमध्ये भाजपनं न भूतो न भविष्य 150 जागा आणल्या. राजस्थानमध्ये तसंच झालं. पण इंडिया अलायन्स एकत्रित लढली आणि लोकसभामध्ये त्यांना फायदा झाला. पण त्याच्यानंतर पुन्हा एकदा हरियाणामध्ये तेच झालं. तिथं अलायन्स किंवा काँग्रेसचं ओव्हर कॉन्फिडन्स तिथं तर आहे की भूपेंद्र हुड्डा हे आता मुख्यमंत्री होतील, तिथं पण तो कॉन्फिडन्स दिसला. पण तिथं ज्या प्रकारचं चयन उमेदवारांचं केलं, ओव्हर कॉन्फिडन्स, आणि जे आपले मित्रपक्ष आहेत त्यांना सोबत घेऊन किंवा त्यांना आपल्या कॉन्फिडन्समध्ये घेऊन घेणार. गणेश, थोडंसं थांबवते. आपण आकड्यांवर एक नजर टाकूया. पुन्हा तुमच्याकडे येतो. भाजप 44 जागांवर आघाडीवर आहे, आप 25 जागांवर आघाडीवर आहे, काँग्रेसला अवघ्या 1 जागेवरती आघाडी